नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की एमएससीईटीची एक्झाम पुन्हा होणार आहे का, आलेले जे रॉंग ऑप्शन आहेत आपल्या सीईटीच्या रविवारच्या पेपरमध्ये त्याबाबत काय अपडेट्स आहेत आणि ऑफिशियली सीईटी सेलकडून काय बातमी आलेली आहे, किंवा जे एकंदरीत सीईटीचे मुलं आहेत, पीसीएम ग्रुप असू द्यात, पीसीबी ग्रुप असू द्यात, त्यांच्या सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे सीईटी सेलकडून ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजेल विद्यार्थ्यांनो की जर आपण एकंदरीत बघितलं की एमएससीईटी 2025 बाबत काय लेटेस्ट अपडेट आहे, तर सर्वात महत्त्वाचे जे अपडेट आहे, जे ऑफिशियल आकडे आपल्याला सीईटी सेल कडून प्राप्त झालेले आहेत की सीईटीच्या पीसीएम ग्रुप करिता टोटल महाराष्ट्रातून 4,64,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा त्या ठिकाणी दिली होती. सोबतच जर आपण पीसीबी ग्रुपचा विचार केला विद्यार्थ्यांनो, तर जवळपास 2,82,000 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिलेली आहे पीसीबी ग्रुप करिता. जर आपण पर्सेंटेजचं प्रमाण बघितलं, एकूण आलेले फॉर्म आणि अपेअर झालेले विद्यार्थी, तर पीसीएम ग्रुप करिता तो डेटा आहे 91.66 आणि पीसीबी ग्रुप करिता तो डेटा आहे 93.91. हा ऑफिशियल डेटा आहे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याला सीईटी सेल कडून त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या सर्वांचा आहे, ज्या प्रश्नाबाबत आपण सर्वजण गेल्या 4 ते 5 दिवसांमधून संभ्रम अवस्थेमध्ये आहात की सर री एक्झाम होणार आहे का. जसं की मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलंय की जवळपास साधारणतः 3 ते 4 लाख विद्यार्थी आहेत. जर आपण पीसीएम ग्रुपचा विचार केला तर 4 लाख आणि पीसीबी ग्रुपचा विचार केला तर 2 ते 2.5 लाख. जो प्रॉब्लेम झालेला आहे किंवा जे रॉंग ऑप्शनचं त्या ठिकाणी जो पेपर आपण संडेच्या शिफ्टमध्ये बघितला, तर या केसमध्ये जे विद्यार्थ्यांना आहोत 4 लाख विद्यार्थी आहेत. त्यामुळे सीईटी सेल देखील याबाबत योग्य ती पावलं उचलत आहे की विद्यार्थ्यांचे जे संभ्रम आहेत, विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये क्लिअर होणार आहेत. आणि ते कसे क्लिअर होणार आहेत तर आपण जाणून घेऊया की या ठिकाणी नंबर ऑफ रॉंग ऑप्शन्स इन एमएससीईटी पीसीएम पेपर, म्हणजे संडेचा जो पेपर झाला विद्यार्थ्यांना, जो 27 तारखेला झालेला आहे, 27 एप्रिलला, या पेपरमध्ये सर्वात जास्त चुका विद्यार्थ्यांना आढळलेल्या आहेत. आणि त्या जी चुका आहेत विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या ऑप्शनमध्ये आढळलेल्या आहेत. साधारणतः जो डेटा आपल्याला विद्यार्थ्यांकडून कळतोय तो आहे 25 प्रश्नांच्या जवळपास तो डेटा आहे. आता सीईटीचा जर आपण निकालाबाबत विचार केला तर पर्सेंटेज त्या ठिकाणी काढले जातात. सीईटीची जी एक्झाम झालेली आहे ती विविध शिफ्टमध्ये झालेली आहे. त्यामुळे सीईटी सेल देखील याबाबत गांभीर्याने दखल घेत आहे. आणि सीईटी सेल कडून जी आपल्याला अपडेट मिळालेली आहे ती सर्वात महत्त्वाची अपडेट विद्यार्थ्यांना ही आहे की ऑब्जेक्शन विंडो फॉर स्टुडंट्स 1 मे टू 10 मे. आता ही ऑब्जेक्शन विंडो म्हणजे काय आहे, तो ऑब्जेक्शन विंडो म्हणजे जर आपल्याला जो आपण पेपर दिलेला आहे सीईटीचा, मग तो कुठल्या शिफ्टचा असू द्यात, तर ऑफिशियल सीईटीच्या वेबसाईटवरती लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला आपली प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही डाऊट्स असतील तर ते आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि सीईटी सेलला त्याबाबत कळवू शकतात. सीईटीची जी तज्ञ लोकांची टीम आहे ते आपले ऑब्जेक्शन चेक करतात आणि त्याप्रमाणे आपले जे गुण असतील किंवा जे काही आपले त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतील ते तज्ञ टीम कडून सॉल्व्ह केले जातात. आणि शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, क्वेश्चन पेपर अँड आन्सर की विल बी अवेलेबल इन द फर्स्ट वीक ऑफ मे. ह्या 2 डेट सर्वांनी लक्षात ठेवा की जी ऑब्जेक्शन विंडो आहे सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी, मग पीसीएम ग्रुप असू द्यात, पीसीबी ग्रुप असू द्यात, ती उद्यापासून म्हणजे 1 मे टू 10 मे या 10 दिवसांसाठी ओपन होणार आहे सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटसाठी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड, आणि सोबतच आपल्याला आपली जी क्वेश्चन पेपर आहे आणि आन्सर की जी आहे विद्यार्थ्यांनो ती तुम्हाला क्रॉस चेक करायची आहे. त्याबाबत जर आपल्याला काही डाऊट्स असतील, ऑब्जेक्शन असतील, तर आपण सीईटीच्या वेबसाईटवरती ते डाऊट्स त्या ठिकाणी फिल करू शकतात. आणि राहिला प्रश्न री एक्झामचा, तर री एक्झाम बाबत येणाऱ्या ह्या 10 दिवसांमध्ये आपल्याला अजून क्लॅरिटी येणार आहे की एकूण जर 4 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे पीसीएम ग्रुपमध्ये, तर त्या 4 लाखापैकी किती विद्यार्थी जे रविवारच्या शिफ्टमध्ये होते आणि ते विद्यार्थी ऑब्जेक्शन फाईल करतील त्या 25 क्वेश्चन बाबत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. आणि त्यामध्ये सीईटी सेल काय भूमिका घेईल हे येणाऱ्या 10 दिवसांमध्ये आपल्याला निश्चितच कळेल. तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 गोष्टीची क्लॅरिटी आलेली आहे की ऑब्जेक्शनचा जो विंडो आहे तो उद्यापासून सुरू होत आहे. जो ऑब्जेक्शन आहे तो मॅक्सिमम लोकांनी घ्यावा ज्यांना आपल्याला तथ्य जाणवते तुम्हाला तुमच्या प्रश्नांमध्ये आणि उत्तरांमध्ये. आणि सोबतच तुमची आन्सर की ही क्रॉस चेक करायला विसरू नका, कारण आपणच एक काल व्हिडिओ घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आणि कट ऑफ हा सुद्धा सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण निश्चितच नवीन टॉपिकवर भेटूयात, किंवा पुढील व्हिडिओ हा कोणता असावा, काउन्सिलिंगचा असावा का कॅप राऊंडचा असावा, हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि जर आपण आज नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.